ही आहे ट्रेन भायखळा ते चर्चगेट फ्री. जय हिंद, जय महाराष्ट्र मंडळी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात प्रथम म्हणजे सगळ्यांना धन्यवाद जे तुम्ही माझ्या मागील व्हिडिओला जे तुम्ही मला कमेंट्स, लाईक्स, शेअर जे दिलेत त्याच्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमचा. तसंच ह्याही व्हिडिओला माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून लाईक्स, कमेंट आणि शेअर करत जावा. आता मी तुम्हाला ब्रेस्ट सिटी पूर्ण दाखवणार आहे, एक्सप्लोर करणार आहे. तर मी आहे ब्रेस्ट सिटीमध्ये. तर ही ब्रेस्ट सिटी, आता या ब्रेस्ट सिटीमध्ये लँग्वेज कोणते बोलतात, ह्याचं पॉप्युलेशन काय आहे आणि एक्झॅक्टली कुठे येतं हे तुम्हाला सगळं मी सांगतो. तर आता ह्याची जे लँग्वेज आहे, आपली जशी मराठी मातृभाषा असते त्यांची तशी ह्यांची मातृभाषा आहे. तर हे लोक ब्रिटनमध्ये बोलतात. तर हे आहे ब्रेस्ट, एक फ्रान्समध्ये येते, एक छोटासा आयलँड आहे, तिथं येते ते. अजून सांगायचं झालं तर ब्रेस्ट एक पोर्ट सिटी आहे जो ब्रिटनीचा आहे आणि तो नॉर्थ वेस्टर्न फ्रान्समध्ये बेसेड आहे. आणि ह्याची जी मरीन टाईमची जी हिस्ट्री आहे ती खूपच खतरनाक आहे, कारण की हा पूर्ण नेव्हल बेस्ड डॉक आहे. कारण की जेवढे पण मोठे मोठे जे क्रूज लाईन असतात त्यांचे जे म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी जे काम करतं, म्हणजे त्याचं इंटिरियर वगैरे सगळं काय शिपचं क्वांटिटी किती वाढवायची ते सगळं इथं होतं. हा यांचा मेन बेस आहे मरीटाईमचा. आणि जेवढे पण मोठे मोठे क्रूज लाईन आहेत ते असे काय 4,000 पॅसेंजर, 10,000 पॅसेंजर हे सगळे ब्रेस्टच्या ह्या लोकेशनला येऊन यांचं ते ड्रायडॉक होतंच. आणि या ड्रायडॉकला कमीत कमी 1-2 महिने लागतात. ठीक आहे, आता आपण जाऊ जरा सिटीमध्ये बघू, सिटी जरा एक्सप्लोर करूया, बघू सिटीमध्ये काय काय. जसं आपल्या मुंबईमध्ये असतं तसं मला इथं काय वाटत नाही, काहीच मला क्राऊड वाटत नाही. कारण की यांचे पॉप्युलेशन जे आहे ना ते खूपच कमी आहे. यांचं पॉप्युलेशन फक्त 1,50,000चं पॉप्युलेशन आहे आत्ता सध्याला. आणि 1797मध्ये त्याचं पॉप्युलेशन फक्त 24,000 होतं, मग 24,000. त्याच्यानंतर हळूहळू यांचं पॉप्युलेशन जरा वाढत गेलं आणि आता बघायला गेलं तर तेवढंच आहे पॉप्युलेशन अजून. पण सिटी एकदम क्लीन आहे, आपल्यासारखं नाही कुठे पण कचरा आणि हे आणि ते. आता अजून सिटी अजून खूप जरा लांब आहे, सिटीचं जसं सुरुवात झालेली आहे. तर हे आहे याचं मेन मरीन टाईम, तुम्ही बघू शकता. हे आता छोटे छोटे शिप आहेत, जे मोठे मोठे शिप असतात हे सगळे त्या साईडला असतात. तरी पण कसलं खतरनाक आहे. इथे अनेक काही असे वस्तू आहेत, म्हणजे म्युझियम आहेत, मोठे मोठे कॅसेल आहेत. हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगला दाखवणार, आता नाही. आता मी फक्त तुम्हाला सिटी दाखवणार आहे. आणि इथं फुल क्राऊड आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता क्राऊडमधून बघू आपण वरती जायला रस्ता भेटतो आहे का नाही. पूल तर एकदम खतरनाक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूल दाखवला होता. इथून रस्ता काढायचा म्हणजे हाय. चला, आपल्याला एक मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि आता आपण जाऊ डायरेक्ट सिटीमध्ये. आणि माझे मित्र इथं मला पण दिसतच नाही, मित्रांना शोधतो मी मगाचपासून. टांग दिली वाटतं मला आज. आता तुम्हाला मी इथे रस्ता दाखवतो बघा. जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा गाड्या सगळ्या थांबतात, आपल्यासारख्या नाही. आपण जातो रस्त्यात तरी तिथे हॉर्न होतात असं टॅव टॅव. इथं बघा एक हॉर्नचा आवाज नाही तुम्हाला दिसणार. चला, सिग्नल सुटलेला आहे, काही हरकत नाही. बघा थांबले का नाही आपल्यासाठी सगळे. थँक्यू. हे असे आहेत इथे फ्रान्समध्ये यांचं कल्चर. लगेच थांबले, सिग्नल सुटला होता माझा तरी पण ते लोक थांबले, त्याला माहिती मी येते म्हणून. आणि आहे प्रॉपर सिटी. इथं बघा यांचे हॉटेल्स वगैरे आहेत, कसले खतरनाक. ओपन रेस्टॉरंट आहे, म्हणजे बाहेर बसून तुम्ही जेवण करू शकता. आणि समोर बघा एक ट्रेनचा स्टॉप आहे, बघा ट्रेन पण येते समोरून. ही आहे ट्रेन भायखळा ते चर्चगेट फ्री. याला हॉटेल कसला भारी आहे, फुल लाईटिंग वगैरे आहेत. पण क्राऊड तेवढा पण नाही आहे. हे जर आपल्या तर मुंबईला असतं ना हे सगळं तर अजून भारी वाटलं असतं. इथं बिंदास हे लोक सगळे दारूवर घेऊन बाहेर बसतात. इथं काय त्यांच्यासाठी एकदम नॉर्मलच आहे. पण आपल्या इथे कसं आपण जरा लपून छपून सगळं करतो ना, त्याच्यामुळे दिसून येत नाही. आणि आयबीसचं हॉटेल बघतोय मी इथे पण, ब्रँड मोठा वाटतं आयबीसचा इथे. अजून काही आपल्याला दिसते का
न्यू दिल्ली रेस्टॉरंट बघा इथं फ्रान्समध्ये पण एक इंडियन रेस्टॉरंट आहे फ्रान्समध्ये पण. आपण रेस्टॉरंटच्या आतमध्ये जाणार नाही कारण की सध्या पैसे नाही आणलेत. माझ्याकडे पैसे आहेत पण सगळे डॉलरमध्ये आहेत आणि इथे सगळे युरो चालतात आणि मी युरो घ्यायलाच विसरलो आज. तर आहे आपलं न्यू दिल्ली रेस्टॉरंट. तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट ट्रॅडिशनल इंडियन. यांचा मेन्यू वगैरे काय बघू आपण. हसलं तर तुम्हाला दाखवून वाचून काय काय मेन्यू इथे भेटतो ते. इथे एक एक डिश दिलेली मेदी दिले $14.50 आणि इथे यांचा मेनू आहे. याच्यातला मला फक्त एकच वाचता येते. हां रायता. खिमा पण येते. खिमा समोसाच पण आहे. पकोडा आहे. बैगन पकोडा आहे. पकोडा म्हणजे पकोडा. सुजी हलवा. गाजर का हलवा. हां इंडियनमध्ये इंडियन सगळं भेटतं आणि खाली यांचं पण आहे. आणि बिर्याणी माझं स्पेशल ऑलवेज. बिर्याणीमध्ये पण 1 2 3 4 5 टाईपची बिर्याणी देते. चला आता आपण दुसरीकडे काहीतरी बघू. गाडी येते. क्रॉस नाही करू शकत आपण. हां आता रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो मी. ते रेल्वे स्टेशन मला समोरच आहे. रेल्वे स्टेशनचं नाव काहीतरी वेगळंच दिसते मला. अँटिक नाव आहेत रेल्वे स्टेशनचे पण इथे. चत्ताव कास्तेल. ट्रेनची तिकीट वगैरे किती का आहे ते का आपल्याला माहिती नाही कारण की आपण कधी ट्रॅव्हलच नाही केलं आहे. अरे समोर पण एक ट्रेन येते आणि इथून पण एक ट्रेन आहे. हे बघा ट्रेन. एकदम छोटीच आहे ट्रेनचा स्टॉप पण भारी आहे. अच्छा इथं क्रॉसिंग पण आहे. रस्त्यावरच आहे ट्रेनचा मेन म्हणजे हे बघा सुटलेली आहे ट्रेन. माणसं एकदम खाली आहेत. ही जर मुंबईमध्ये असेल तर किती गचाड असते या टायमाला. आणि ह्या टायमाला वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:35 झालेले आहेत आणि बघू शकता किती उजेड आहे. आणि आपल्या इथं 6:30लाच अंधार पडतो. आणि आहे स्टेशनचा मॅप. इथे काय हे सगळं यांच्याच लँग्वेजमध्ये लिहिलं आहे. आपल्याला काय वाचता येणार नाही काय नाही. तरी पण तुम्ही बघा. तुम्हाला तुमचं तर इच्छा असेल इकडे यायची तुम्ही येऊ शकता बिंदास. तिकीट काढायचं इथे स्कॅनर दिलं आहे. इथं स्कॅन करून तुम्ही तिकीट काढू शकता. डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट. असं आपल्या मुंबईला पण चालतं. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो. इथून तुम्हाला जर पॅरिसला जायचं असेल ट्रेननी तर फक्त 3 तास लागतात इथून ट्रेननी जाण्यासाठी फ्रान्सला आपला पॅरिसला. आणि बाय रोड जर तुम्हाला जायचं असेल तर 584 किलोमीटर आहे बाय रोड. म्हणजे 585 किलोमीटर म्हणजे झाले 7 तास तरी लागतील मला असं वाटते बाईकवर नंतर याच्यावर गाडीवर 4 व्हीलरवर. सिटी एकदम सुंदर आहे. सुंदर म्हणजे एकदमच सुंदर. एकदम क्लीन आहे. पण काय लाईट नाही काय नाही लाईटिंग नाही काय नाही म्हणजे मजा नाही येते. एकदम सुनसाम वाटे बघा ना. मी चालतोय मगाचपासून पण काय असं टशन नाही. म्युझिक नाही काहीच नाही. आणि मी चालतो रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर म्हणजे येऊन त्या कोणतरी पाठवून. इथं शॉपिंग मॉल्स पण आहेत. शॉपिंग मॉल्स आहेत. अजून लेडीजसाठी ते बरेच काही वस्तू पण आहेत. आणि याचं टायमिंग 7लाच बंद होतं बघा. 10 ते 7चा टायमिंग आहे. 7ला म्हणजे बंद. सगळं बंद. मार्केटच पूर्ण बंद आहे. 7 वाजता मार्केट बंद म्हणजे कमाल आहे. मुंबईमध्ये तुम्हीच सांगा किती वाजता बंद होतं. तुम्हाला पण माहितीच आहे. आणि इथे काय लात्री ना काय नावं दिले त्यांची. कॉस्मेटिक सगळ्या वस्तू तिथं आतमध्ये भेटतात. पण जायचं तरी कसं आतमध्ये. सगळंच बंद आहे आणि कोण दिसत पण नाही आतमध्ये. नो मालिक शालिक कोण नाही आतमध्ये. चला आपण जरा मधून जाऊ आता कारण इथून काय मला काय दिसत नाही जास्त करून काय. मंडळ तुम्ही माझ्या व्हिडिओला जरा लाईक करत जावा सारखं. आणि सारखं तुम्ही सर्व करत जावा म्हणजे कसं मलाही चांगलं वाटेल. आता हे बघा मोनोपेक्स हे सगळं कॉस्मेटिक आहे. कॉस्मेटिक सगळंच भेटते इथं पण सगळं लेडीजसाठीच आहे सगळं काय ते.
साठी पेन वगैरे काय काय आहे. आणि हा फवारा बंद आहे वाटतं. हा नाही, पाणी आहे पण ते पाणी काय उडतच नाही. पाण्यामध्ये मासे तरी टाकत जावं ते पण नाही. मला असं वाटतं मी आज लेट आलो वाटतं इथे. अरे इथे एक काय समोर ही बिल्डिंग दिसते, ते कोणाची आहे काय माहिती. जाऊ शकतो का नाही बघू, ट्राय करू. अरे चर्च, घंट्याचा आवाज आला आहे मला. हां इथं चर्च पण आहे वाटतं. इथे का पाठी आहे. आवाज काही इथं सराउंड होते, घुमतोय पूर्ण आवाज माझा. हां इथे हे अपार्टमेंट आहे, इथं लोक राहतात. पण भारी अपार्टमेंट आहे. रूम्स भारी आहेत, प्रत्येक रूमला बाल्कनीज पण आहेत. छोट्या बाल्कनी पण कडक आहेत. असे मुंबईमध्ये काहीतरी म्हाडाने बनवलं पाहिजे प्लॅन माझ्या बजेटमध्ये. आपण बघा अजून ट्रेन आली, ट्रेन चालली आहे पॅरिसला. पॅरिसला जायचं एक स्वप्न आहे, बघू ते कधी होते. सपना अधूरा नहीं होना चाहिए मेरा. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मी अजून तुमचा टायमिंग बोर नाही करणार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका प्लीज. हे 3 गोष्ट माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. या 3 गोष्टीने मला मोटिवेट भेटतात. त्याच्याने मी अजून भारी व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं लोकेशन मला भेटत जाणार तसं. ठीक आहे मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत. तुम्ही घड्यात बघू शकता. अजून 8 म्हणजे अजून 10 मिनटं आहेत संध्याकाळचं. तरी पण इथं बघा अजून उजेडच आहे, अजून अंधाराचं का नावच नाही. ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगला. जय भीम.